पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यात सभांचा धडाका। मोदींच्या आज सोलापूर, कराड आणि पुण्यात सभा, तर मंगळवारी लातूर, माळशिरस आणि धाराशिवमध्ये सभा। साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान मोदींची कराडमध्ये सभा। सैदापूरमधल्या मैदानात सभा पार पडणार। आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातल्या रेसकोर्स मैदानावर सभा। सभेच्या पार्श्वभूमीवर परिसरातले प्रमुख रस्ते बंद, पर्यायी रस्ते वापरण्याचं पुणे पोलिसांचं आवाहन। श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी घेणार जाहीर सभा। 10 मे रोजी मोदींची कल्याण आणि दिंडोरीमध्ये सभा होणार असल्याची माहिती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज लखनौमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यावेळेला उपस्थित राहणार। केंद्रीय मंत्री आणि अमेठीतल्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। दुपारी 12 वाजता गौरीगंज इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील। ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्याआधी करणार जोरदार शक्ती प्रदर्शन। ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळेला आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित। महाविकास आघाडीचं उद्या नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे आणि नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे उमेदवारी अर्ज भरणार। संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे कार्यकर्ते मोठी रॅली काढणार। धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन होणार। साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची दुपारी 3 वाजता वाईमध्ये होणार सभा, तर फलटणला धैर्यशील मोहिते पाटलांसाठी 5 वाजता घेणार सभा। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती। पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीनंच। अजित पवारांचा पुन्हा एकदा दावा। काँग्रेससोबतच्या एका बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर पवारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत चर्चा करायला सांगितल्याचाही अजित पवारांचा दावा। 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी होती। छगन भुजबळ, आबा पाटील किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, मात्र शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला सांगितलं। अजित पवारांचा आणखी एक दावा। बारामतीमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी 10 वर्षात काहीच काम केलेलं नाही। अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका। पुण्यातल्या कोयता गँगचा प्रमुख बारामतीमध्ये बसलाय। संजय राऊतांची शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांवर नाव न घेता टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात 2 वेळेला मोफत लस दिली। आपण पंतप्रधान मोदींच्या लशीमुळे जिवंत राहिलो, फडणवीसांचं वक्तव्य। नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही, तेव्हा आता हुकुमशाही करणाऱ्याला खड्यासारखं बाजूला काढा। शरद पवारांचा अहमदनगरच्या शेवगावमधल्या सभेतनं मोदींवर हल्लाबोल। खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला थेट ऑलिम्पिकमध्ये पाठवता येईल का? मग तिथं पंतप्रधान मोदींना किमान प्रशिक्षक म्हणून तरी पाठवूयात। खासदार संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। बारसू प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध, मात्र भाजपचे लोक सत्तेत आल्यावर प्रकल्प उभारणार। मोदींना मत म्हणजे विनाशाला मत। रत्नागिरीतनं उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। 2014 मध्ये भाजपसोबत जाऊन फसलो, उद्धव ठाकरेंना खंत। गद्दारांचे 2 मालक दिल्लीत बसलेत, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला।
राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव, त्यामुळे अबकी बार भाजप तडीपार. रत्नागिरीतून उद्धव ठाकरेंची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घराणेशाही नको आणि बाळासाहेबांचा फोटो मात्र वापरता. उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला, तर शिंदे गटात कर्तृत्व शून्य लोक. ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी वाळवामध्ये सभा. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळीत उडवले. मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका. उद्धव ठाकरेंना मोदी सरकार या शब्दाची ॲलर्जी असली तरी पुढील अनेक वर्ष तुम्हाला हेच ऐकायला मिळणार. चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरेंना फक्त त्यांचा मुलगाच दिसतो, तसंच ठाकरेंना स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीही दिसत नाही. प्रकाश महाजन यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या हातानं पक्ष गमावला. महाजनांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसच्या सगळ्या जागा निवडून येणार. भाजपच्या जेमतेम 200 पर्यंत जागा येतील. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. गद्दारांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आदित्य ठाकरेंकडून शिंदे गटाचा पुन्हा गद्दार असा उल्लेख, तर शिंदे गट बाळासाहेबांचं नाव देखील घेण्याच्या पात्रतेचा नाही. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. मुख्यमंत्री पदावरून वसंतदादांना खाली खेचलं ही गद्दारी नाही का? सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटलांची शरद पवारांवर टीका. मोहिते पाटील निवडून आले तर माझ्याकडे आणि दीपक आबाकडे पाणी मागायला येऊ नका. सांगोला वासियांना शहाजी पाटलांचा धमकीवजा इशारा. काय गर्दी, काय उत्साह, काय जिंकण्याची तयारी, सगळं ओकेमध्ये हाय. सांगोल्यातल्या सभेत फडणवीसांची शहाजीबापू पाटलांच्या शैलीत भाषणाला सुरुवात. धाराशिव लोकसभेला मोठा निधी मिळवून आणण्यासाठी निवडून द्या. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं मतदारांना आवाहन. केवळ जॅक आणि टॉमी देण्यासाठी मत देऊ नका. अर्चना पाटलांचा ओमराजे निंबाळकरांना टोला. धाराशिवमध्ये भावनेचं राजकारण मतदार सहन करणार नाहीत. मंत्री तानाजी सावंत यांची खासदार ओमराजे निंबाळकरांवर टीका. आता फक्त विकासाची भाषा चालेल. सावंत यांची प्रतिक्रिया. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांकडनं धाराशिवच्या अकलूजमध्ये भाजप उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन. खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरेंची उपस्थिती. धवलसिंह मोहिते पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. लवकरच भाजप प्रवेशाची शक्यता. असं झाल्यास रणजितसिंह मोहिते पाटील यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. आम्ही कृतीतून उत्तर देतो. मोहिते पाटील यांच्याकडून होत असलेल्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर. तर पवारांनी मोहिते पाटलांचं राजकारण जवळजवळ संपवल्याचीही केली टीका. इंडिया आघाडीत सगळेच इंजिन, त्यांच्या गाडीला डबा नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी माढामध्ये घेतलेल्या सभेतून फडणवीसांचा हल्लाबोल. वंचितनं मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातला उमेदवार बदलला. ॲडव्होकेट संजीव कुमार कलकोरी यांच्याऐवजी बाहेरचा उमेदवार दिल्यानं वंचितमध्ये नाराजी. दबावामुळे उमेदवार बदलल्याचा कलकोरी यांचा आरोप. धुळे लोकसभेसाठी वंचितकडून अब्दुल रहमान निवडणुकीच्या रिंगणात. संविधान वाचवण्यासाठी भाजपला मतदान करू नका. रहमान यांचं मतदारांना आवाहन. लोकसभा निवडणुकीत तरुण वर्ग कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता बेरोजगारीच्या विरोधात मतदान करेल. रोहित पाटील यांना विश्वास. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा जास्त जागांवर विजय होणार. रोहित पाटलांचा दावा. छत्रपती घराणं भाजपला पटत नाही म्हणून उदयनराजे यांना उमेदवारी देताना 4 दिवस दिल्लीमध्ये थांबून ठेवलं. रोहित पाटलांचा भाजपावर हल्लाबोल. तर गादीपेक्षा तुम्ही मोदींना मोठं समजता का, अशीही केली टीका. माझ्या कार्यकर्त्यांना दम देतो त्यात तुमचं काय जातं. संजय राऊतांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर.
सांगवीची सभा झाल्यानंतर अजित पवारांनी चंद्रराव तावरेंची घेतली भेट। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीही चंद्रराव तावरे यांची घेतली होती भेट। कोकणातून धनुष्यबाण गायब केला। नारायण राणेंच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरेंची टीका। नारायण राणेंनी कोकणात एकतरी लघु किंवा सूक्ष्म प्रकल्प आणला का? ठाकरेंचा नारायण राणेंना सवाल। माझ्या एवढं मातोश्री कोणालाही माहिती नाही, वेळ आल्यावर सगळं बाहेर काढीन, नारायण राणेंचा इशारा। तर उद्धव ठाकरे कोकणात आग लावायला आले, राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। मनसैनिक आणि माझ्यात काही फरक मानत नाही, नारायण राणेंचं वक्तव्य। निवडून आलो तर सांगाल ती कामं वर्षाच्या आत करण्याची माझी क्षमता, नारायण राणेंचं मतदारांना आवाहन। आम्हाला दोन ठाकरेंच्या मधला फरक माहितीये, उदय सामंत यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातले ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या अंधेरीतल्या कार्यालयाचं उद्घाटन। काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन। स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं छगन भुजबळांची घेतली भेट। भुजबळांसोबत बंद दाराआड झाली चर्चा। शांतिगिरी महाराज उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती। राज्यभरात 5 जागांवर समता परिषदेचे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। यावरून आता समता परिषदेच्या आडून भुजबळ महायुतीवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू। श्रीकांत शिंदे यावेळेला हॅट्रिक करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार। कोल्हापूरमधल्या पंचशील हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारी भेटले। या भेटीमध्ये काहींवर कारवाई करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या। सतेज पाटलांचा गंभीर आरोप। आमची लढाई विकासासाठी असणार, बेरोजगारीसह अनेक प्रश्नांवर विशेष लक्ष देणार। वंचित बहुजन आघाडीच्या मावळमधल्या उमेदवार माधवी जोशी यांचं आश्वासन। बीडमध्ये सिरस मार्ग इथं नारळी सप्ताहाच्या निमित्तानं पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर। पंकजा मुंडेंकडून जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस। आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करणार। मनोज जरांगेंचा इशारा। तर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा लढवणार, जरांगेंचा निर्धार। मनोज जरांगे आज धाराशिव दौऱ्यावर। धाराशिव शहरातल्या भवानी चौकात मराठा आंदोलकांची जरांगे संवाद साधणार। रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता। शेकापचे रमेश मोरे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। माणगावमध्ये पत्रकार परिषद घेत दिली माहिती। उज्ज्वल निकम यांनी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांची त्यांच्या कुर्ला इथल्या कार्यालयात जात घेतली सदिच्छा भेट। निकम यांचं जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या गजरात स्वागत। उज्ज्वल निकम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची वांद्रे इथल्या कार्यालयात जात घेतली भेट। उज्ज्वल निकम विक्रमी मताधिक्यानं निवडून येतील। आठवलेंनी विजयाचा विश्वास केला व्यक्त। बोरिवली पश्चिमेकडच्या एसवी रोडवर महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा भव्य रोड शो। भाजपसह महायुतीतले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती। राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार स्वतःच असल्याचं शाहू महाराज यांचं पत्रातून राजवर्धन कदम बांडे यांच्या दाव्याला उत्तर। हिंगोली लोकसभेचे वंचितचे उमेदवार बीडी चव्हाण यांना निकालापूर्वीच पराभवाची भीती। बंजारा समाजातल्या नेत्यांमुळे पराभव होईल, चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। बुलढाणा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी शेतकरी नेते आणि उमेदवार रविकांत तुपकरांची घेतली भेट। निवडणुकीनंतर तुपकरांच्या कार्यालयात जात चहा घेत दोन्ही नेत्यांचा संवाद। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी 62.87% मतदान। मतदानाच्या दिवशी मतदारसंघात छोटे मोठे तब्बल 324 विवाह सोहळे। विवाह सोहळ्यांचा मतदानावर परिणाम।
मुंबईतील कला दिग्दर्शक पंकज चव्हाण यांच्या कारखान्यात उमेदवारांसाठी प्रचार रथ बनवण्याची लगबग। जवळपास सर्वपक्षीय उमेदवारांसाठी पंकज चव्हाण यांच्याकडून रथ निर्मिती। बीड आणि माजलगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाची सायकल रॅली। शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचाही रॅलीत सहभाग। राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला। बहुतांश ठिकाणी तापमान 41 अंशांवर। सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमान। मुंबईच्या मुलुंड परिसरात 43 अंश सेल्सिअस तर सांताक्रूजमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आज हवामान विभागाकडून ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेच्या लाटेचा इशारा। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या धोत्रा गणेशपूरमध्ये नदीवरील अर्धवट बंधाऱ्यामुळे पाणी टंचाई। बंधारा पूर्ण करा, शेतकऱ्यांची जलसंधारण विभागाकडे मागणी। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात गारांसह अवकाळी पाऊस। पावसामुळे पारडी, एकांबा, आजनादेवी, नारा या भागात शेतकऱ्यांचं नुकसान। टोमॅटो, भेंडी, वांगी, कांदे यासह भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान। परभणीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। मुंबईमध्ये लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतील 7 जणांना अटक। आतापर्यंत 14 लहान बाळांची विक्री झाल्याची माहिती। 2 बाळांची सुखरूप सुटका करण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश। ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक MK मढवी यांना अटक। खंडणी विरोधी पथकाची कारवाई। मढवी यांना सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।